ग्रामपंचायत संगणक परिचालक यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। मुख्यमंत्री वयश्री योजनेचे काम करण्यास ग्रामपंचायत संगणक परिचालक यांना दबावात काम करण्यास भाग पाडत आहेत। संगणक परिचालक यांनी नकार दिला होता, तरी गट विकास अधिकारी हे मानसिक त्रास देत आहेत। त्याचप्रमाणे सरकारने यांना सेवेत सामावून न घेतल्यामुळे संगणक परिचालकाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, परंतु संबंधित सहकार्याने वेळी सतर्क राहून त्यांना वाचवले। त्यावेळी आमच्या प्रतिनिधींनी त्यांची मुलाखत घेतली असता त्यांनी सरकारतर्फे होत असलेल्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधले। मी राजेंद्र श्रीराम पाटील, तालुका शिंदेखेडा, जिल्हा धुळे, मौजे मालपूर ग्रामपंचायतीचा संगणक परिचालक बोलत आहे। माझी मागील 13 वर्षापासून म्हणजे संगणकीय जो प्रोजेक्ट आहे, संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र संग्राम प्रोजेक्ट चालू झाल्यापासून ग्रामपंचायत मालपूर येथे संगणक परिचालक म्हणून कार्यरत आहे। शासनाने आम्हाला वेळोवेळी आश्वासन दिलेले होते की आम्ही तुम्हाला शासन सेवेत घेऊ, परंतु आजवर काहीच झालं नाही। शासनाने फक्त कंपनीला, वेगवेगळ्या कंपनींना कॉन्ट्रॅक्ट दिले आणि कॉन्ट्रॅक्ट देत असताना त्यांनी संगणक परिचालकांचा अजिबात विचार केलेला नाही, कंपनीचाच विचार केलेला आहे। आणि आताही मागील 3 महिन्यापासून कंपनी, जी कार्यरत कंपनी होती तिचा करार संपल्यामुळे मागील 3 महिन्यापासून संगणक परिचालकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। म्हणून या टेन्शनमुळे मी आज आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण आमच्यावर परिपूर्ण उपासमारीची वेळ आलेली आहे। मागील 3 महिन्यापासून आम्हाला कुठल्याही प्रकारचं मानधन नाही आहे आणि कुठल्याही प्रकारची कंपनीची नियुक्ती देखील नाही आहे। म्हणून मी आज पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणून मायबाप शासनाला माझी विनंती आहे की त्यांनी आज 24 सप्टेंबर रोजी माननीय मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी सर्व संगणक परिचालक संघटनेने एक मोठा मोर्चा नेलेला आहे। माझी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती असेल की ज्या पद्धतीने तुम्ही लाडकी बहिणीचा विचार केला, लाडक्या भावाचा विचार केला, परंतु जे 28,000 संगणक परिचालक आपला पूर्ण ग्रामीण महाराष्ट्राचं डिजिटीकरण करत आहेत, त्यांचाही तुम्ही विचार करावा अशी माझी विनंती आहे। न्यूज पोलीस रिपोर्टर सचिन पाटील, धुळे, दोंडाईचाहून।